मी आणले मार्केटमधून आज फणस. तरी मी कधी फणसाची भाजी खाल्ली नाही, कधी फणसही नाही खाल्ला. पण खूप साऱ्या रेसिपीज बघितल्या, त्याच्यामुळे ठरवलं की आज फणसाची भाजी बनवायची. त्याच्यासाठी मी बाजारातून कट करूनच आणले अर्धा किलो. तर आज जी भाजी बनवायची आहे, तर मी अगोदर हाताला तेल लावून घेतले, कारण थोडंसं ह्याचं इरिटेशन होतं त्याच्यामुळे. तर सगळ्यात अगोदर जी बाहेरची भाजी आहे ते कट करून घेतली. खूप हार्ड आहे, मला वाटलं नव्हतं थोडं हार्ड असेल, पण आहे. तर अगोदर सगळं ह्याचं मी बाहेरचं सगळं जे आवरण आहे ते कट करून घेत आहे. मी कधी केलं नाही, फर्स्ट टाईम करते, तर बघू कसं होतं. हार्ड कसं आहे, कट नाही केलं आहे. ओके, तर फणस तर कट करून घेतलेला आहे. मला कट करण्याचं एक मी पूर्ण नाही बनवते, फक्त थोडंसं बनवते, कारण आम्ही दोघंच खाणार असतं. त्याच्यासाठी वेस्ट व्हायला नको, त्याच्यासाठी थोडंसं बनवून आधी ट्राय करतो कशी होते. कारण ह्याच्या अगोदर फणसची भाजी कधीही खाल्ली नाही आहे, त्याच्यामुळे ट्राय करतो आहे की कसं होतं, काय होतं. तर चांगली लागेल तर नेक्स्ट टाईम ठेवलेलं आहे बनवून, कधी खाल्लं नाही आहे. बरं, हे वाला जो मधला पार्ट असतो तो खायचा नसतो असं बोलतात, त्याच्यामुळे मी जो मधला पार्ट आहे तो काढून टाकत आहे साईडला करते. फणस छान असा कट करून घेतलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे पीस करून कट करून घ्यायचा आहे आणि याला छान असं डीप क्लीन करून घ्यायचं आहे. मी पाण्यामध्ये टाकून छान असं धुवून घेत आहे आणि धुतल्यानंतर याला कुकरमध्ये टाकून थोडंसं मीठ आणि हळद टाकून शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. मी साईडला कुकरमध्ये ठेवलेलं आहे आणि शूट करायचं विसरून गेलं. त्याच्यानंतर मी इथं कढई ठेवलेलं आहे. कढईमध्ये थोडेसे खोबरे घेतलेले आहेत कट करून, त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि भाजल्यानंतर मी याला काढून घेतलेलं आहे एका प्लेटमध्ये. आणि परत त्याच कढईमध्ये, कढई गरम आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडंसं पांढरे तीळ घेतलेलं आहेत आणि त्यालाही छान असं भाजून घ्यायचं आहे. तीळ लगेच भाजले जातात, त्याच्यामुळं मी पटपट भाजून घेतलं आणि यालाही प्लेटमध्ये काढून घेतलं. त्याच्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकले. तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी कट केलेला कांदा घातला आणि त्यालाही छान असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेतला. त्याच्यानंतर मी अजून थोडंसं तेल टाकलं आणि जे कट केलेले टोमॅटो होते तेही छान असं भाजून घेतलेलं आहे आणि बघू शकता अशा प्रकारे भाजलेलं आहे. त्याच्यानंतर हेही भाजून मी काढून घेतलेलं आहे. इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे थोडेसे आले आणि थोडंसं लसूण घातलेलं आहे आणि जो भाजलेला आपला भाजी होत्या, जसं टोमॅटो, कांदा आणि खोबरं आणि तीळ होतं, ते छान असं मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे. आणि इथं कढई ठेवलेलं आहे. परत त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आणि तेल घातल्यानंतर मी याच्यामध्ये जे आपलं फणस होतं शिजलेलं त्याला गाळून घेतलेलं आहे छान असं पाणी त्याचं आणि त्याला हीच सेलो फ्राय करून घेत आहे. डीप फ्राय करून घेत नाही आहे मी. थोडंसं तेल टाकून ह्याला छान असं गोल्डन कलर येईपर्यंत सेलो फ्राय करून घेत आहे आणि ह्यालाही छान सेलो फ्राय केल्यानंतर ना आपण ह्याला काढून घ्यायचं आहे. सेलो फ्राय केल्यानंतर ना त्याचा जो टेस्ट आहे तो आणखीन थोडासा छान होतो, त्याच्यामुळे मी इथं सेलो फ्राय करून घेत आहे. आणि अशा प्रकारे 2 ते 3 मिनटं लागतात आणि छान असं सेलो फ्राय होऊन जातं. त्याच्यानंतर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आपलं छान असा गोल्डन कलर आलेला आहे आणि याला मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ते काढलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे, तर मी ह्याच्यामध्ये खडे मसाले टाकते. मी जास्त खडे मसाल्याचा वापर करत नाही आहे, कारण डोंट नो की टेस्ट कसं येईल, त्याच्यासाठी मी फक्त तेजपत्ता आणि दालचिनी घातलेली आहे. त्याचबरोबर मी का केलेला आहे जिऱ्याचा. आता मी जी ग्रेव्ही केलेली होती ती ह्याच्यामध्ये ॲड करून घेत आहे. खूपच छान असं
स्मेल येतो आहे मसाल्याचा. छान असं भाजून घ्यायचं आहे याला. अगोदर थोडंसं भाजलं आहे, पण आणखीन थोडंसं छान असं हे मसाला छान असा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे सुहानाचा गरम मसाला थोडासा. त्याच्यानंतर आपलं जे घरगुती मसाला असतो कांदा लसूण मसाला ते ॲड करते थोडंसं, अजून थोडंसं. ओके, तर टेस्ट छान येतो छान. त्याच्यानंतर मी मीठ घालते. मी मीठ ऑलरेडी मी मीठ फणस शिजवताना घातला होता, त्याच्यामुळे मी मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि जे हळद पावडर आहे ते घातलेली आहे. आता हे मसाल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मसाला छान असा भाजत आहे. आता मी ह्याच्यामध्ये जे मिक्सरच्या पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शेक करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. आता आणखीन थोडंसं मी पाणी ॲड करते जेणेकरून ग्रेव्ही छान असं शिजेल. ओके, अशा प्रकारे आपली ग्रेव्ही रेडी झालेला आहे. आता याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला 2 मिनटासाठी. अजून थोडंसं पाणी ॲड करून 2 मिनटासाठी आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. छान अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे. आणि मी तर ग्रेव्ही थोडीशी थिक ठेवलेली आहे, कारण मला थोडीशी ग्रेव्ही थिक आवडते. मला जर थिक आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं अजून पाणी ॲड करू शकता. बघू शकता माझी फणसाची भाजी रेडी झालेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये जो सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे माझ्यासाठी ते मी घालत आहे. मला कोथिंबीरशिवाय कोणतीच भाजी पूर्ण वाटत नाही आहे. तर सगळ्या भाजीमध्ये मला कोथिंबीर लागते. तर माझी भाजी रेडी झालेली आहे आणि खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे, बघू शकता. आणि स्मेल तर खूपच छान येतो आहे, खूपच टेस्टी झाली असं वाटते. तर अशा प्रकारे माझी जी फणसाची भाजी आहे ती रेडी झालेली आहे.